स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्ज्वल भुयान यांच्यासमोर सुनावणी होणार। उद्याच्या दोन्ही महत्त्वाच्या सुनावण्यांकडे देशाचं लक्ष। पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये विशाल अग्रवालसह 6 आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले। विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल, अजय तावरे, श्रीहरी हळनोर यांच्यासह 2 आरोपींनी अर्ज दाखल केला होता। पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश। 25 ऑगस्ट रोजी होणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा एमपीएससीचा निर्णय। एमपीएससीकडून ट्विट करत माहिती, परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार। एमपीएससीच्या अध्यक्षांनी विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल आभारी। एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यानं फडणवीसांनी आयोगाचे आभार मानले। विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक भडकावण्याचं काम। पुण्यातील आंदोलनावरून अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा। कृषी विभागाच्या जागा जोपर्यंत राज्य सेवा आयोगामध्ये समाविष्ट केल्या जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार। आयोगानं नोटिफिकेशन काढावं, आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी। तर पुण्यामधील एमपीएससीच्या आंदोलक विद्यार्थ्यांची धरपकड, मागणी मान्य करून देखील पुणेकरांना वेठीस धरण्याचं काम सुरू। काही संघटना येऊन बसू लागल्या होत्या, पोलीस अधिकाऱ्यांची माहिती। इगतपुरीमधील घोटीमध्ये स्टेट बँकेसमोर महिलांची गर्दी। रात्रीपासूनच महिला बँकेबाहेर रांगेत। लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी फॉर्म भरण्यासाठी गर्दी। पुण्यामध्ये गेल्या 8.5 महिन्यामध्ये तब्बल 120 बाल लैंगिक अत्याचाराचे गुन्हे। धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये 10 वर्षापेक्षा कमी असलेले 10 पीडित तसंच एकही आरोपी अनोळखी नाही। इक्बाल सिंग चहल यांची गृह खात्याच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती। चहल यांच्याकडे यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव ही जबाबदारी। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 23 ते 26 ऑगस्टला अमेरिका दौऱ्यावर। संरक्षण विषयक गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक। नीती आयोगाकडून एमएमआर विकास अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर। पुढील 5 वर्षाचा एमएमआरचा जीडीपी दुप्पट करण्यासाठी 7 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित। नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणामध्ये कुटुंबियांची हायकोर्टात धाव। आरोपींच्या निर्दोष सुटकेनंतर कुटुंबियांकडून निर्णयाला आव्हान। राज ठाकरेंच्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या पॉकेटवर चोरट्यांचा डल्ला। चंद्रपूरमध्ये प्रियदर्शनी चौकामध्ये राज ठाकरे यांचं जंगी स्वागत। मात्र चोरट्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर हात साफ केले। जिल्हा प्रमुखांसह 5 ते 6 जणांचे पाकिट लंपास। नाशिकमध्ये आजपासून ते 5 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू। आंदोलनं, सण उत्सव आणि बांगलादेशच्या प्रकरणाचे पडसाद पाहता निर्णय। आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाईचाही इशारा। गोकुळ अष्टमीनिमित्त मुंबई पोलिसांनी जारी केले निर्देश। पादचाऱ्यांवर पाणी ओतणं, पाण्याचे फुगे मारणं, गुलाल उधळणाऱ्यांवर निर्बंध। अश्लील शब्द, अश्लील गाण्यांवर देखील बंदी। 27 ऑगस्टला मध्यरात्रीपर्यंत आदेश लागू। गोकुळ अष्टमीच्या मुहूर्तावर 27 ऑगस्टला सिडकोच्या 900 घरांसाठी जाहिरात। लॉटरीमध्ये तळोजा, घणसोली, खारघर, कळंबोली या प्रकल्पांचा समावेश। म्हाडाची बोगस वेबसाईट बनवल्याप्रकरणी आणखी 2घांना अटक। वेब डेव्हलपर आणि ग्राफिक डिझायनरला देखील अटक। मुंबई गुन्हे शाखेची कारवाई। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सप्टेंबरमध्ये काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी प्रतीक्षा यादीत वाढ। 10 घरांमागे प्रतीक्षा यादीमध्ये 5 विजेते जाहीर करण्यात येणार। बीकेसीमधील पॉट टॅक्सीसाठी दक्षिणेतील 2 कंपन्या उत्सुक। लवकरच निविदा अंतिम करून प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचं नियोजन। मुंबईच्या किनारी जहाज दुरुस्ती केंद्रासह नवं अतिरिक्त क्रूज टर्मिनल देखील उभारलं जाणार। कार्गो वाहतूक देखील दुप्पट होणार। नव्या सुविधांची संरचना मुंबई बंदर प्राधिकरणाकडून सुरू। परभणीच्या पूर्णा बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर मिळत नसल्यानं शुकशुकाट। हमी भावाप्रमाणेच शासनानं सोयाबीनची खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। अहमदनगरमध्ये मराठा समाजाच्या तरुणांनी घेतली नीलम गोरे यांची भेट। मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचे येवल्यामध्ये आगमन झाल्यानंतर मराठा समाजाकडून निवेदन। मराठा आरक्षणाच्या बाबतीत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील काजीखेड प्रकरणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश। दोषी शिक्षकाला सेवेतून बडतर्फ केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। यवतमाळच्या पुसदमधील जेट किड्स स्कूलमध्ये कोलकात्याच्या घटनेचा जाहीर निषेध। शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून काळे कपडे घालत घटनेचा निषेध व्यक्त। लातूर विमानतळावर नाईट लँडिंगची व्यवस्था नसल्यानं अनेकदा आपत्कालीन परिस्थितीमध्ये हेळसांड। लातूर आणि मराठवाड्यातील नागरिकांच्या सुविधेसाठी नाईट लँडिंगला सुरुवात करून नियमित विमान सेवा सुरू करण्याची नागरिकांची मागणी।